असोसिएशन कासपठार सातारा अंतर्गत शिवशक्ती क्रीडा मंडळ केळवली आयोजित शिवशक्ती चषक 2025 पर्व क्रमांक 1 चा थरार रंगलेला आहे। 3 षटकांचा सामना आहे, याची नोंद घ्या। विशाल पाटील सर, खऱ्या अर्थानं सकाळपासून तुम्ही या स्पर्धेमध्ये समालोचन करताय। मला वाटतंय सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये तुम्ही पहिल्यांदाच अनेक वर्ष झाले तुम्ही केळवली टीमने ज्या प्रकारे आयोजन केलंय त्या अनेक स्पर्धेमध्ये तुम्ही समालोचन देखील केलंय, परंतु आज सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अनेक संघ खेळले। अनेक संघ खेळत असताना काय वाटतंय तुम्हाला, कशा प्रकारचा खेळ चालू आहे, कशा प्रकारे खेळ दाखवत असताना खेळाडू देखील प्रभावित करताना पाहायला मिळत आहेत? नो डाऊट अप्रतिम खेळ पाहायला मिळाला, कारण ही गोष्ट पाहून थोडा आनंद देखील जास्त होतो की सातारा विभागामध्ये देखील डे बाय डे क्रिकेट फार डेव्हलप होतं। आणि आज टेनिस बॉल क्रिकेट देखील जर आपण पाहिलं गेलं तर भरपूर चांगल्या लेवलला खेळला जातो, फार पुढे हा खेळ निघून गेला। आणि त्या परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला तर सातारा विभागामध्ये सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आज टीम डेव्हलप होत आहेत, नवीन नवीन खेळाडू पुढे येतात। म्हणजे येत्या काळामध्ये नो डाऊट की या असोसिएशनच्या माध्यमातून देखील आपल्याला ऑल इंडिया आयकॉन ही असोसिएशन काही रिप्रेझेंट करताना दिसेल, यात मात्र काही शंका नाहीये। पण सध्या घडीला काय सुरुवात लागली, पहिल्याच चेंडूवरती ही पकली सफलता, धक्का लागला पकला। अगदी पहा, पहिल्याच बॉलवरती एक मोठी विकेट कोसळलेली आहे पिसानी टीमची आणि पहिल्याच बॉलवरती एक मोठा झटका। समीर गोगावले एक डावकुरे हाताचे बॅट्समन होते, एक परफेक्ट ऑलराऊंडर कासपठारचे आहेत, ते मात्र या मॅचमध्ये देखील आपल्या नावाच्या प्रमाणे साजेसा खेळ करू शकले नाहीत आणि ते पहिल्याच बॉलवरती ते गोल्डन डकचे शिकार ठरले आणि एक मोठी सफलता केसीसी कासानी टीमला मिळताना पाहायला मिळते। येस, पगला धक्का लागला आणि सामना अगदी आपण पाहिला तर 3च ओव्हरचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून विचार केला तर फायनल मॅच ज्याप्रमाणे मी सांगितलं की इतिहासामध्ये जी गोष्ट प्रथमतः होते त्याची चर्चा नेहमीच होत राहते। कारण पहा 2007चा T20 वर्ल्ड कप जो पगला झाला तो इंडियाने जिंकला आणि अजून देखील सर्वांना आठवण आहे की इंडियाने जिंकला होता। आणि त्याचप्रमाणे शिवशक्ती चषक पर्व हे पगलं आहे आणि आज जो हे पर्व जिंकेल त्याची चर्चा अनेक वर्ष होईल। बट तो कोणता संघ असेल या प्रश्नाचं उत्तर या फायनल मॅच मध्ये आपल्याला मिळेल निश्चितपणे, कारण पर्व पहिला आहे, इतिहासजनक पर्व आहे। आणखीन एका विकेटचं पतन होईल का पाहणं गरजेचं आहे। यस, विकेटचं पतन, लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 विकेट्स मिळवलेत राहुल बादापुरे यांनी। आणखीन एक झटका पिसानी टीमला। आता कुठेतरी पहिली विकेट गेल्यानंतर थोडंसं दडपण प्रेशर निर्माण होताना पाहायला मिळतोय पिसानी टीमच्या फलंदाजांवरती। जसा योगेश गोगावले मैदानाच्या आतमध्ये गेला तो देखील माघारी येताना पाहायला मिळतोय, लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 विकेट्स। आणि बघा हे तर सुनिश्चित झालेले आहे की मागील सामन्यामध्ये जितके चॅलेंजेस होते त्यापेक्षा दुप्पट नव्हे ते 3पट चॅलेंजेस या मॅचमध्ये असतील पिसानी टीमसाठी, कारण पगले 2 चेंडू 2 धक्के इथे लागलेत। आणि फायनल मॅचची सुरुवात आपण एखाद्या गोलंदाजाकडून हीच अपेक्षा ठेवतो की पगले षटक जर राहुल टाकतोय तर इकॉनॉमिकल प्लस विकेट, पण या ओव्हरची सुरुवात पहा, पगले 2 चेंडू 2 बॅटर डगआउटमध्ये आणि हॅट्रिक बॉल असेल, विकेट हॅट्रिकचा बॉल निश्चितपणे असेल। परंतु फायनलच्या मॅचमध्ये गोलंदाजांनी मात्र अप्रतिमरित्या कामगिरी केली, प्रभावित करताना पाहायला मिळतोय। जशा प्रकारची सुरुवात हवी होती केसीसी कासानी टीमला त्या प्रकारची त्यांनी सुरुवात करून दिले। हॅट्रिकचा बॉल तो घेऊन निघालेला आहे आणि स्वतः कॅप्टन पिसानी टीमचा अभिषेक गोगावले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। एक ड्रीम मोमेंट असू शकतो विकेट हॅट्रिक जर कंप्लीट झाली तर, बट तसं काही झालं नाही। या पडल्यानंतर चेंडू खाली राहतो, डॉट बॉल इथे येतो आणि जर आपण तुषार सर पाकले तर सध्याच्या घडीला हॅट्रिक पेक्षा जास्त महत्त्वाची ही गोष्ट राखली की काय सुरुवात मिळवली, एक ड्रीम स्टार्ट या फायनलच्या पाकल्या सत्रामध्ये। सुरुवात चांगली झाली, अगदी छोट्या उसळीचे बॉल हातात आहेत। राहुल पुन्हा एकदा तो तयार होतोय। हो, यावेळेला गॅपमध्ये चेंडूला पाठवलंय, कव्हरच्या डोक्यावरतून बॉल निघून चाललाय, अगदी डीप कव्हर रिजन सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी अगदी चौकाराने सुरुवात केली। पहिले 2 विकेट्स गेले 2 बॉलवरती, त्यानंतर अभिषेक आले आणि जी सुरुवात हवी होती फलंदाजांवरती जो प्रेशर निर्माण झाला होता तो प्रेशर जर बाजूला हटवायचा असेल तर एखाद्या मोठ्या फटक्याची गरज होती पिसानी टीमला आणि तो फटका अभिषेक गोगावले यांच्या बॅटमधून आलाय। आणि प्रेशर रिलीज करणारा हा फटका हवाच होता, कारण पगले 2 विकेट लवकर गेल्यानंतर एक पार्टनरशिप बनवणं 3rd विकेटसाठी इम्पॉर्टंट। वन्स अगेन इनसाइड आउट बॉल दरम्यान चालला डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे, फिल्डरसाठी संधी नाहीये, हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर। बॅक टू बॅक 2 चांगले फटके, चौकार अगदी आशा पल्लवित करणारे हे 2 चौकार आहेत पिसानी टीमसाठी।
खरं तर पहिल्या 2 बॉलवरती प्रेशर निर्माण, त्यानंतर 2 चौकार. पहिले 2 बॉल आहेत ना ते कासानी टीमच्या बाजूने राहिले, परंतु त्यानंतरचे 2 बॉल आहेत ना ते पिसानी टीमच्या बाजूने राहिलेले आहेत. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 8 धावा धावफलकावरती आहेत. अभिषेकने 2 चौकार खेचल्यानंतर कुठेतरी पिसानी टीमच्या डकआउटमध्ये हास्याचं वातावरण निर्माण केलंय. बघा ते आज झालं की 2 विकेट गेल्यानंतर सुद्धा न डगमगता न प्रेशर घेता इथे चांगला खेळ करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या बॅटरचा पाहायला मिळतो. आणि हीच गोष्ट महत्त्वाची आहे. शॉर्ट फॉरवर्ड क्रिकेट आहे, विकेट जातील बट रन्स थांबल्या नाही पाहिजे. तासाकडे असं बॅटर म्हणून लक्ष द्यायचं आहे. आणि ते कार्य फर्स्ट ओव्हरमध्ये मी म्हणेन अभिषेकने केलं. अभिषेक 9 धाब्यांवरती नॉट आउट खेळ समाप्त पहिल्या षटकाचा. फायनल मॅचमध्ये पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलक जाऊन पोहोचलं 9 वरती. धक्के लागले 2. अगदी 9 धावफलकावरती आहेत. 2 धक्के देखील लागलेले आहेत, परंतु अतुलही अजून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. खरं तर पिसानी गावचा बकासूर आणि कासपटा टेनिस क्रिकेटचा एक षटकार किंग म्हणून त्याची ओळख आहे. पाठीमागच्या मॅचमध्ये त्यांनी 5 षटकार ठोकलेत, त्यामुळेच तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे, चांगल्या टचमध्ये आहे. परंतु फायनलचा सामना आहे, थोडंसं दडपण असेल. 2 विकेट्स देखील गेलेत, परंतु देखील इथून पुढे देखील त्याला चांगली कामगिरी करावी लागेल, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याला स्ट्राईक मिळाली नाहीये. ओव्हर क्रमांक 2 मध्ये तो प्रथमतः स्ट्राईक करेल आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती राईट टर्म ओव्हर द विकेटने हर्ष बादापुरे. हो फटका फसलाय. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये उभे होते. त्यांनी एक टिपला चांगला झेल आणि इथे अतुल देखील शून्याचा चष्मा घालून माघारी परतला जातोय. आणि कॅच पकडली की फायनल मॅच पकडली हा प्रश्न आता निर्माण होतो, कारण जो बॅटर सिंगल हँडेडली त्याचा टीमला एक चांगल्या टोटलच्या दिशेने घेऊन जाऊ शकला असता, तो अतुल आता डगआउटच्या दिशेने चालला. फार मोठी सफलता, फार मोठी उपलब्धी मी म्हणेन या फायनल मॅचमध्ये, या पहिल्या सत्रामध्ये टीम कासानीसाठी धक्का मोठा. अगदी बरोबर आहे. मैदानाच्या आतमध्ये ही कॅच खूप महत्त्वाची होती. ज्या कॅचसाठी जाळं विणलं होतं ती कॅच मात्र मिळालेली आहे आणि एक मोठा धक्का पिसानी टीमला. अतुल माघारी परतला, परंतु मी म्हणेन की फायनलचा मॅचचा सामना असल्यामुळेच थोडासा प्रेशर निर्माण होतोय. परंतु आता इथून पुढे प्रेशर निर्माण करायचा नसेल तर चांगली फटकेबाजी येणं गरजेचं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव गोगावले दाखल झालाय. 9 वरती 3 अशी बिकट परिस्थिती पिसानी टीम. क्रिकेटच्या खेळामध्ये अडचणी समस्या येणं हा तर मी म्हणेन खेळाचा एक भाग आहे. पण ॲज अ प्लेअर त्या खराब परिस्थितीमध्ये तुम्ही पाय रोवून उभे राहू शकता की नाही ते तुम्हाला दाखवायचे, ते तुम्हाला सिद्ध करायचं. आणि ते सिद्ध करण्याची संधी आता या दोन्ही बॅटर्सकडे आहे. त्यामध्ये अभिषेक चांगली बॅटिंग करतोय, 9 धाब्यांवरती खेळतोय आता, बट त्याला तितकीशी चांगली साथ वैभव देईल का? निश्चितपणे ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की संकट येतात, अडचण येतात, परंतु क्रिकेट असू द्या किंवा आयुष्य असू द्या, अगदी आयुष्यामध्ये आणि क्रिकेटमध्ये जरी तुम्हाला अडचणी आल्या, संकट आले, तरी तुम्हाला त्या अडचणींवरती आणि संकटांवरती मात करायची आहे. कारण संकटांवरती मात करणं खूप गरजेचं असतं. संकटांना तुम्ही घाबरला तर संकट तुम्हाला संपवतील, परंतु संकटांबरोबर लढला तर संकटांना तुम्ही संपवू शकता. हा इतिहास आहे. आता संकट आलेले आहेत पिसानी टीमवरती, संकटांना मात्र सामोरं जावं लागेल. अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला की कधी कधी पराभवाची भीती ना तुमची क्षमता कमी करून टाकते. भीती नसायला पाहिजे. फेअरलेस अप्रोच तुम्ही नेहमी ॲज अ प्लेअर दाखवायला हवा. आणि सध्या सगळीला हा चेंडू घोषित क्षेत्रामध्ये गेला, मिळेल एक सिंगल धावफलक. या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. 11 धावा धावफलकावरती फायनल मॅच आहे. आणि मी म्हणेन की पहिल्या सत्रामध्ये मिनिमम 30 धावा जरी स्कोर कार्डवरती लावू शकले तर एक चांगली मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 11 धावा धावफलकावरती, धक्के लागले 3. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे बट मिस टायमिंग. हवेमध्ये लॉंग ऑनला फिल्डर पोहोचतात, फिल्डर डाऊन दी बॉल आणि कॅच पकडली जाईल आणि हा धक्का लागतोय 4था. आता अडचणी वाढत चाललेल्या आहेत कारण पार्टनरशिप जुळत नाहीयेत, विकेट सातत्याने चाललेत आणि हा 4था धक्का. एका पाठोपाठ एक विकेट निघून चालले. पिसानी टीमला आता थोडंसं ग्रहण लागलंय मी म्हणेन, कारण सेमीफायनलच्या मॅचमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली होती, परंतु फायनलच्या मॅचमध्ये एकाही खेळाडूला एक चांगली पार्टनरशिप जमवता आलेली नाहीये. परंतु मी गोलंदाजासाठी 2 ओळी नक्कीच म्हणेन. मेहंदी रंग लाती है सुकने के बाद, मेहंदी रंग लाती है सुकने के बाद और गेंदबाज को मजा आता है विकेट मिलने के बाद. मैदानाच्या आतमध्ये आता एका पाठोपाठ एक विकेट निघून चाललेत आणि गोलंदाज आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमचा मात्र आत्मविश्वास वाढलेला आहे. मुख्य व्यासपीठावरती उरमोडी पतसंस्था, कोपर खैराने खजिनदार आदरणीय श्री नितीनदादा अरगडे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही शिवशक्ती चषक 2025 पर्व क्रमांक 1 मध्ये शब्द सुगनानी सहर्ष स्वागत करीत आहोत. त्याचबरोबर त्यांचे सहकारी मित्र हे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र 11 वरती 4. ओहो, इथे आणखीन एक कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळतोय.
खरं तर फायनलचा सामना आहे. सेमीफायनलमध्ये नितीन यांनी चांगली कॅच पकडली होती, परंतु फायनलमध्ये त्यांच्याकडून कॅच ड्रॉप झाले. आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त झालेला आहे. 2 षटकांच्या अखेरीस धाव फळक 11 धक्के लागले 4 आणि या फायनल मॅचच्या पहिल्या सत्रामध्ये खेळ शिल्लक आहे अंतिम षटकाचा. आणि असं वाटतं की जास्तच प्रेशर फील करून बॅटिंग करतायत की काय, कारण पहिलं सत्र ज्याप्रमाणे आतापर्यंत पहिल्या 2 षटकांमध्ये खेळ राहिला, फ्रीली माइंडसेटने फलंदाजांनी बॅटिंग केलीच नाहीये. 4 धक्के लागलेत आणि हा प्रेशर सध्याच्या घडीला हँडल करणं किंवा ॲब्झॉर्ब करून चांगलं खेळ करणं ही गोष्ट आता थोडी अवघड वाटायला लागली बॅटर्सला. लास्ट ओव्हर. अगदी बरोबर आहे. शेवटचा बॉल इथे खराब बॉल आहे, परंतु ज्या पद्धतीने तुम्ही अवघड गोष्टीचा उल्लेख केला, खरं तर जीवनामध्ये तुम्ही ज्या वेळेला अवघड गोष्ट कराल त्यावेळेला सोपे जीवन जगाल आणि सोपी गोष्ट कराल त्यावेळेला अवघड जीवन जगाल. इथे मात्र सोपी गोष्ट करायची असेल तर खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये पिसानी टीमच्या फलंदाजांना आग ओकणारी फलंदाजी करावी लागेल. प्रेशर घ्यावायचा नसेल तर एक चांगला फटका येणं गरजेचं आहे. आणि या वेळेला पहा, अगदी परफेक्ट मिडल ऑफ बॅट केले, बॉलला फेकून दिलंय डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षक बनले प्रेक्षक आणि प्रेक्षक बनले क्षेत्ररक्षक. आलाय संघर्षाचा षटकार. खरं तर विशाल सर, ज्या पद्धतीने आपण पाहत आहे थोडासा प्रेशर निर्माण झाला होता, त्यानंतर एक मोठा फटका येणं गरजेचं होतं आणि तो मोठा फटका आलेला आहे. आणि कुठेतरी बॅटिंग करणाऱ्या टीमचा कॉन्फिडन्स लेवल हाय झालेला असेल, आत्मविश्वास वाढलेला असेल. येस एक्झॅक्टली, हेच तर हवं होतं, मोठा फटका. आणि इथनं आता मी म्हणेन की मोमेंटम शिफ्ट होऊ शकतोय. मोठा फटका आला, धाव फलक आता 18. ओहो, आणखीन एक मोठा फटका, परंतु यावेळेला एलिव्हेशन कमी आहे. राहुल बादापुरे यांनी चांगली कॅच पकडले आणि जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका सजवत होता त्याला देखील दिलाय परतीचा इशारा. इथे पहा, मैदानाच्या आतमध्ये अगदी जशास तसं उत्तर दिलं जात आहे. वार पलटवार पाहायला मिळत आहेत. या अगोदरच्या बॉलवरती अभिषेक गोगावले यांनी षटकार ठोकला होता, त्याच खेळाडूला मात्र गोलंदाजाने परतीचा इशारा दिलाय. म्हटल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जशास तसं उत्तर दिलं जात आहे. बघा, षटकाराच्या नंतर प्रतिउत्तर देणं आवश्यक होतं आणि प्रतिउत्तर इथे गोलंदाजाने दिले. मिळाली ही इम्पॉर्टंट विकेट आणि सध्याच्या घडीला 18 धावेंवरती हा लागला 5वा धक्का. जे मी सांगितलं की मिनिमम 30 तरी बनवायला हव्यात आणि ते बनवणं आता हे थोडं किचकट वाटतं, अवघड वाटतं, बिकॉज खेळ शिल्लक आहे, चेंडू शिल्लक आहे. त्या सत्रामध्ये येणारे 4 मिनिमम 2 मोठे फटके हवेत. नेक्स्ट बॉल. 2 मोठ्या फटक्यांचा उल्लेख केला. ऑन साईडला फटका बॅटचा टोला लागला, काऊ फेसमध्ये फिल्डर पोहोचतात, मिस्टेक झाली, त्याचा फायदा इथे घेतला जाईल. 2 पूर्ण होतील, तिसरीसाठी परतणार का, नकारलं गेले. 2 धावा मिळतील, धाव फलक आता 20. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. थोडंसं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकी झाली, त्यानंतर मात्र एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलंय आणि धावांसाठी धावाधाव करावी लागेल सध्याच्या घडीला पिसानी टीमला, कारण धावा येणं गरजेचं आहे पहिल्या डावामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आणि आता देखील मोठा फटका हवेमध्ये, फिल्डर पोहोचतात. एफर्टला जवाब, जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाले काऊ फेस मध्ये. पण तरी सुद्धा जर आपण पाहिलं तर इथे देखील रन्स पूर्ण होतील आणि ओव्हर देखील झाला. बट इन बिटवीन जर पाहिलं तर 2 धावा इथे पूर्ण झाला. सध्या सगळीला एका धावेचं महत्व जास्त आहे, कारण या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचला. 22 धावा धाव फलकावरती आणि चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि एका धावेचं खूप महत्व आहे, कारण परीक्षेमध्ये एका मार्क्सला चर्चा आपण नक्कीच करूया. परंतु यावेळेला समोरच्या दिशेने फटका आलाय, अफलातून टप्पा पडल्यानंतर चेंडू 1 बाउंस सीमारेषा पार. 4 धावांसाठी माधव भोसले यांच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक संघर्षाचा चौकार, माफ करा, पप्पू वारागडे त्यांच्या बॅटमधून आलाय चौकार. अगदी बॉडी लँग्वेज पहा चांगली आहे, फिटनेस चांगला आहे, शरीरवृष्टी खूप चांगली आहे आणि ताकदीचा वापर त्यांनी केलाय. आणि सध्याच्या घडीला नावापेक्षा कामाला जास्त महत्व आहे आणि फटका चांगला आला. वन्स अगेन बॉटम हँडचा चांगला वापर, बॉल हवेमध्ये, फिल्डर आहेत आणि यावेळेस कॅच पकडली जाईल. आणि अशा प्रकारे या फायनल मॅचचं पहिलं सत्र फर्स्ट इनिंग इथे कंप्लीट, रन्स बनवला गेला. 26 आणि 27 धावेंचं चॅलेंज इथे सेट केलं या फायनल मॅच मध्ये टीम पिसाणीने अगेन्स्ट टीम कासाणी. अगदी बरोबर आहे, ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला की इथे नाव आणि काम खूप महत्त्वाचं आहे. परंतु मी म्हणेन काम असं करा की नाव झालं पाहिजे आणि नाव ऐकताच काम झालं पाहिजे. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल एका षटकांचा खेळ समाप्त झाला. एका षटकाअखेरीस धावफलकावरती धावा आहेत 27 धावा, 26 धावा धावफलकावरती आहेत आणि 28 धावांचं लक्ष अक्षरशः
कासानी टीम समोर आहे. 18 बॉल 27 धावांची आवश्यकता. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शिवशक्ती क्रीडा मंडळ केळवली आयोजित शिवशक्ती चषक 2025 पर्व क्रमांक 1 चा थरार आहे. इतिहासाचे साक्षीदार आपण सर्वजण झालेलो आहोत आणि आज पूर्णपणे प्रत्येकाला एक उत्सुकता निर्माण झाले की केळवली गावचा मानाचा करंड कोणत्या गावामध्ये जाणार, पिसानी की कासानी. अगदी पिसानी टीमने प्रथमतः बॅटिंग करत असताना 26 धावा बनवलेत आणि 27 धावांचं लक्ष आहे. ह्या 27 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील कासानी टीमच्या माध्यमातून आणि पिसानी संघ 18 बॉलच्या पाठीमागे 27 धावा कशा प्रकारे डिपेंड करेन हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. परंतु तत्पूर्वी आपण मुख्य व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. मुख्य व्यासपीठावरती आध्यात्मक दत्त सेवा ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय श्री संजय दादा पवार साहेब यांचाही शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो की सतीश दादा जांगळे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. श्री आध्यात्मक दत्त सेवा ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय श्री संजय दादा पवार साहेबांचा शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. एक गोड व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थानं क्रिकेटसाठी खूप मोठी मेहनत आणि अहोरात्र मेहनत करणारं व्यक्तिमत्व अर्थातच संजय दादा पवार साहेब यांचा शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. पुढील सन्मान आहे त्याचबरोबर भरतदादा पवार साहेब शाखा प्रमुख घनसोली, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि त्यांचे ते शाखा प्रमुख आहेत आदरणीय श्री भरत पवार साहेब यांचाही शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी विनोद दादा केरेकर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शाखा प्रमुख घनसोली, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आदरणीय श्री भरत पवार साहेब यांचा शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. मायेने विणलेली उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन दादांचा शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. पुढील सन्मान आहे आदरणीय श्री संभाजी पवार साहेब यांचाही शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आणि हा सन्मान अनिल दादा कदम यांचे शुभ हस्ते आम्ही करत आहोत. जाऊया मैदानाच्या दिशेने, मॅच ऑन होते. पुढील जे सन्मान आहेत ते आम्ही नक्कीच मिळालेल्या वेळेमध्ये नक्की पूर्ण करू. तोपर्यंत जाऊया. पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय, उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात. पहिल्या बॉलवरती आले सिंगल धाव. 27 धावांचं टार्गेट आहे आणि 27 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये केसीसी कासानी टीमची जोडी. एका बाजूला राहुल बादापुरे, त्यांच्या जोडीला रोशन बादापुरे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन समीर गोगावले. यस, सेकंड इनिंग आणि लक्ष आपण जर पाहिलं तर 27 धावांचं आहे. बॉल हवेमध्ये देखील होता पण मिड ऑनला थोडी मिस्टेक झाली. आता बॅकअपला खेळाडू येतात आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर रन्स इथे पूर्ण केले जातील. या चेंडूवरती 2-2 धावांच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो 2 वरतीच. आणि एका धावेसाठी देखील आता टाळ्या वाजवल्या जातील कारण एक धाव आता इथे महत्त्वाचे आहे. कारण एक धाव आता विजयाच्या दिशेने या सेकंड इनिंगमध्ये कासानी टीमला घेऊन जाणार आहे. कारण संपूर्ण दिवसभर आपण क्वालिटी क्रिकेट शिवशक्ती चषक 2025 मध्ये अनुभवला. बट आता प्रश्न हाच की शिवशक्ती चषक 2025चा चॅम्पियन बनण्याचा महान सन्मान कोणता संघ इथे पटकावेल, तो पिसानी असेल की तो कासानी असेल, या प्रश्नाचं उत्तर मिळणं बाकी आहे. स्विंग अँड मिस डॉट बॉल इथे येतो. एक डॉट बॉल देखील प्रेशर बनवेल. निश्चितपणे एक बॉल खूप महत्त्वाचा आहे. जितका डॉट बॉल येईल तितका मात्र फलंदाजांवरती प्रेशर निर्माण होईल. परंतु समीर गोगावले अफलातून गोलंदाजी करतायत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत त्यांनी एकही मोठा फटका खर्च केलेला नाहीये. 3 बॉलच्या पाठीमागे त्यांनी अवघ्या 2 धावा खर्च केलेत. खरं तर क्रॉस अँगल आहे समीर गोगावले यांचा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने ते निघालेत. याला टॅप उडवलाय अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये. मिड ऑन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी मिस फिल्डिंग, सिंगल धाव प्राप्त होते. सर काय सांगाल, 18 बॉलच्या पाठीमागे 27 धावांची आवश्यकता आहे. सकाळपासून कासानी संघाचा खेळ तुम्ही पाहिलेला आहे, काय सांगाल? बघा, बॅटिंगमध्ये डेप्थ आहे, त्या अनुषंगाने आपण अगदी पहिल्या षटकामध्ये या सामन्याचा निकाल जाहीर करू शकत नाहीये. पण एक गोष्ट तर आहे की सामना हा अंतिम षटकापर्यंत रंगणारच आहे. कारण दोन्ही क्वालिटी टीम्स आहेत आणि दोन्ही टीम्सने आज ब्रँड ऑफ क्रिकेट खेळलंय. बट इथे प्रश्न आहे चॅम्पियन बनण्याचा.
नक्कीच चॅम्पियन बनण्याचा हा प्रश्न आहे. चॅम्पियन कोण बनणार आणि मानाचा करंडकावरती सुवर्ण अक्षरामध्ये नाव कोण लिहिणार, हा प्रश्नचिन्ह अगदी सहजरित्या प्रत्येकाच्या मनामध्ये उद्भवलेला आहे. परंतु 14 बॉल 24 धावांची आवश्यकता आहे. अजूनही मॅच 50-50 आहे. जो जिंकेल तो मात्र नक्कीच जिंकेल, परंतु इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करावाच लागेल. 14 बॉल 24 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल समीर गोगावले घेऊन निघालेत. समोरच्या बाजूने राहुल बादापुरे. ओहो, इथे स्विंग अँड मिस, हलकीशी अपील देखील केली जाते. अगदी पहा, मैदानाच्या आतमध्ये थोडीशी प्राऊड फील झाली होती, त्यानंतर मात्र आलेला आहे तो डॉट बॉल. समी कौतुक करेन आणि कौतुक करावं देखील लागेल, कारण फायनल मॅच 27 धावा जिथे डिफेंड करायच्या आहेत आणि पहिल्या षटकाची जिम्मेदारी त्याला मिळाली आणि ती जिम्मेदारी त्याने पार पाडली, मी असंच म्हणेन. कारण फक्त 3 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आणि मॅच त्याने बनवली. कारण पहिल्या सत्रामध्ये असं वाटलं की 10 ते 15 कमी बनवल्या का, बट त्याचं उत्तर आता दिलंय. हा फुल टॉस, ड्राईव्हचा फटका, इनफिल्डला क्लिअर केलं, बॅकअपला खेळाडू नाहीये, बॉल जातो डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनचा बाहेर. या निर्णायक क्षणावरती हा निर्णायक फटका येतोय. बॅटर राहुलचा बॅटमधनं हा चौकार. शेवटच्या बॉलवरती चौकार आला, इरादे स्पष्ट करणारा हा चौकार होता. आणि आता मी म्हणेन कासानी टीमने देखील मॅचमध्ये शिरकत केले. ज्या प्रकारे चौकार आला राहुलच्या बॅटमधून, परंतु राहुलला मी एकच सांगेन, ज्या प्रकारे आतापर्यंत राहुल थोडासा शांत होता, पहिले 3 ते 4 बॉल तो स्ट्रगल झाला, परंतु तदनंतर त्याने कमबॅक केलं आणि एक चांगला स्ट्रोक खेळला, क्रिकेटमधील मादक सौंदर्य दाखवलं आणि शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. 7 धावा धावफलकावरती आहेत. आता 12 बॉल 20 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 10.00च्या सरासरीने धावफलकावरती धावा जमवायच्या आहेत. पिसानी टीमला विनंती करेन की आपण थोडीशी घाई करा, वेळ जास्तीचा घेऊ नका, कारण मॅच खूप महत्त्वाची आहे, आम्हाला देखील माहीत आहे, परंतु वेळ देखील तितकीच महत्त्वाची आहे. पहिलाच बॉल वैभवचा अगदी पाठवलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. माधव आहे, थोडीशी मिस फिल्डिंग. अगदी पहा, मैदानाच्या आतमध्ये अगदी क्रिकेटमध्ये गलपान पानाला थारा नाहीये, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. थोडीशी मोठी चूक पाहायला मिळाली आणि या चुकीचा भुर्दंड. थोडी नव्हे तर फार मोठी चूक मी म्हणेन, कारण जिथे 1 किंवा 2 गेले असते तिथे गेला 4 आणि आता 11 चेंडू शिल्लक, 16 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल बॅकफूट वरती जाऊन खेळायचं होतं, बट हे घडलं काय की विकेट किपरच्या माध्यमातून देखील मिस्टेक आणि बॉल घोषित क्षेत्रामध्ये मिडल एक सिंगल, म्हणजे आता 10 मध्ये आवश्यकता आहे 15 धावांची. प्रेशर बघा, जर तुषार सर आपण विचार केला प्रेशर बनत चालला होता, बट तो आता रिलीज झाला. नक्कीच ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला अगदी बरोबर आहे, परंतु पुढचा बॉल आणि इथे मात्र पहा अप्रतिम बॉल. या बॉलच्या पाठीमागे थोडासा गोलंदाजाने वेग काढून घेतला, कमी गतीचा हा बॉल रिलीज केला, त्यानंतर थोडेसे फलंदाज फसले आणि रोशन बादापुरे थोडासा प्रेशरमध्ये आहे मला असं वाटतंय. परंतु खरं तर स्ट्राईक रोटेट होणं खूप गरजेचं आहे कासानी टीमसाठी, कारण राहुल बादापुरे एक चांगल्या फॉर्ममध्ये आहे, त्यानंतर डकआउटमध्ये हर्ष बादापुरे देखील एक चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय. इथे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डिक्लेअर झोनमध्ये चेंडू निघून चाललाय, सिंगल धाव मिळते. समीकरण पुन्हा बदललंय, समीकरण येऊन ठेपलंय. येणारे बॉल 8 धावा बनवायचे आहेत 13. एखादा मोठा प्रहार मॅच मध्ये नक्कीच शिरकाव बनेल. बघा, मोठा फटका इथे खऱ्या अर्थाने हवाच आहे, कारण फायनल मॅच त्याचा प्रेशर थोडा वेगळाच आणि त्या परिस्थितीमध्ये लास्ट ओव्हरमध्ये जर 10 पेक्षा जास्त राखिला तर मेंटली प्रेशर देखील असेल. बाउंड्री एखादी हवी आहे येत्या 2 चेंडूंवरती. हा फटका ऑन साइडला, हवेमध्ये फिल्डर आहेत, कॅच पकडली गेली, म्हणजे मॅच मध्ये आता कमबॅक. येथे 7 चेंडू, आता 13 धावांची आवश्यकता. ज्याप्रमाणे अपेक्षा होत्या की फायनल मॅच आहे, अंतिम सामना या स्पर्धेमधला, लढत 2 टीमची चांगली पाहायला मिळेल ही अपेक्षा आपण ठेवली होती आणि सामना तसा सुरू आहे. आता 7 मध्ये 13. अगदी 9 बॉलच्या पाठीमागे रोशन बादापुरे यांनी 10 धावा बनवलेत, परंतु कॅच काय पकडले. अगदी सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचे चिरंजीव राज गोगावले, त्यांनी मात्र अप्रतिम कॅच बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये टिपला आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पिसानी टीमसाठी कमबॅक करून दिलंय. 7-13चं इक्वेशन आहे. 7-13 कोणाचे वाजणार 12 हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे, परंतु हा बॉल असेल ना तो निर्णायक बॉल असेल. या बॉलवरती जर एखादा मोठा प्रहार आला तर कासानी संघ कमबॅक, आणि हा बॉल जर डॉट आला तर नक्कीच पिसानी संघ कमबॅक करेल. 7-13चं इक्वेशन. 7 मध्ये 13. शेवटचा बॉल फार महत्वाचा, बाउंड्री हवी आहे बॅटिंग टीमला. शेवटचा बॉल, बाउंड्रीचा उल्लेख केला, स्वीपचा फटका, डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर पोहोचतात, फिल्डिंग चांगली, एक सिंगलच मिळेल, म्हणजे लास्ट ओव्हर मध्ये फायनल मॅच जिंकण्याकरिता, चॅम्पियन बनण्याकरिता कासानी टीमला बनवायचे आहेत 6 मध्ये 12.
काय सामना रंगला. एकंदरीत जेव्हा 27 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं असं वाटलं की रन्स कुठे कमी बनवल्या की काय, बट पहिलं षटक भरपूर चांगल्या पद्धतीने समीरने टाकलं ज्याच्यामध्ये 7 धावा आल्या आणि त्याला तितकी चांगली साथ मी म्हणेन गोलंदाज वैभवने देखील दिली ज्याने दिल्या फक्त 8. आणि या दोन्ही चांगल्या गोलंदाजीच्या जोरावरती हा सामना आता लास्ट ओव्हरपर्यंत येऊन पोहोचला. पण अजून देखील क्वेश्चन मार्क की शिवशक्ती चषक 2025 हा चॅम्पियन बनेल कोण, कारण इथे 6 चेंडू बनवायचे आहेत कंपल्सरी. 12 धावा, 6 बॉल 12 धावांची आवश्यकता आहे. थोडंसं फिल्डिंग करणारी टीम वेळ जास्तीचा घेऊ नका. पिसानी टीम थोडीशी घाई करा. 6 बॉल 12 धावांची आवश्यकता. अजूनही प्रश्नचिन्ह आहे की केळवली गावचा मानाचा करंड कोणाच्या गावामध्ये जाणार, कारण पिसानी टीमने ज्यावेळेला आयोजन केलं होतं त्यावेळेला केळवली गावाने मानाचा करंडक पिसानी गावचा पटकावला होता, परंतु यावेळेला केळवली गावाने आयोजन केलंय पिसानी गावाला मानाचा करंडक आपल्या गावामध्ये घेऊन जाण्याचा चान्सेस आहेत. परंतु यावेळेला पहा मैदानाच्या आतमध्ये हर्ष बादापुरेच्या बॅटमधून आलाय पहिल्याच बॉलवरती षटकार. मॅचची कोंडी फोडणारा षटकार येतोय हर्षच्या बॅटमधून. काय फटका आला, लाजवाब स्ट्रोक आणि या मॅच मध्ये पुढे घेऊन जाणारा फटका होता कासानी टीमसाठी. बॅटर हर्षचा बॅटमधनं अंडर प्रेशर हा मोठा फटका येतो. म्हणजे आता येणारे 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये आता पलटवार शिरकाव केला कासानी टीमने असंच मी म्हणेन, पण अजून देखील सामना संपलेला नाही. अजून देखील 6 धावा बाकी आहेत. अगदी बरोबर आहे. मॅचमध्ये काही घडू शकतं कारण क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा आहे. आणखीन एक शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला अलाउंड दी कार्पेटने चेंडू टीप मिड विकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव फेकी थोडीशी लेट झाली आणि त्यानंतर 2 धावा पूर्ण केल्यात. आता बॉल टू बॉल रन्स हवे आहेत. 4 बॉल 4 धावांची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन आहे, बट स्टील मी अजून देखील म्हणेन की पॉझिटिव्ह वे मध्ये विचार जर केला तर 4 धावा अजून देखील शिल्लक आहेत. आता 2च पर्याय आहेत फिल्डिंग टीमकडे. एक तर 4 आहे त्याच्यावरती रडत बसणं, तर दुसरा पर्याय म्हणजे 4 आहे त्याच्यावरती आपण कसं लढू शकू त्याचा विचार करणं. आणि विकेट मॅच मध्ये कमबॅक. येणारे 3 चेंडू आता 4 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. मैदानाच्या आतमध्ये आता पुन्हा एकदा मॅचला कलाटणी निर्माण झाले. विकेट आली आणि ती देखील हर्ष बादापुरे यांची विकेट आले. आता मॅचमध्ये रंग भरलेत. मी सातत्याने सांगत आलोय की प्रत्येकाच्या हातावरती देवाने रेषा दिलेले आहेत, परंतु त्या रेषेमध्ये रंग तुम्हाला भरायचे असतात. आता मॅचमध्ये अतुलने देखील रंग भरलेत आणि ती देखील हर्षची विकेट मिळवल्यानंतर आता 3 बॉल 4 धावांची आवश्यकता. आणखीन एखादी विकेट किंवा आणखीन एखादा डॉट बॉल आला तर मॅचमध्ये आणखीन रंग भरले जातील. सर काय सामना सुरू आहे. ज्या अपेक्षा होत्या फायनल मॅच की दोन्ही टीमचा संघर्ष नेक टू नेक फाईट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि तसंच काही घडतंय. कारण आता येणारे 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता. कारण येणारे हे 3 चेंडू आपल्याला सांगतील की शिवशक्ती चषक 2025 सीझन 1 चा चॅम्पियन कोण बनेल. ती टीम असेल का कासानी की ती टीम असेल पिसानी. 3 मध्ये 4 मॅच तर बनवली गोलंदाज लास्ट ओव्हर मध्ये माधवने. पुलचा फटका हवेमध्ये फिल्डर पोहोचतात, कॅच पकडली आणि दरम्यान सध्या घडीला काय पलटवार केला. एकंदरीत जेव्हा 4 मध्ये 4 हव्या होता असं वाटलं होतं की इझिली हा सामना कासानी टीम जिंकेल असं वाटलं होतं. पण त्या परिस्थितीमध्ये इथे सांगून दिलं गोलंदाज माधवने की लढणं आम्हाला देखील येतं आणि ती लढाऊ वृत्तीने जिवंत ठेवलं या मॅच मध्ये. अजून देखील बॅक टू बॅक 2 धक्के म्हणजे येणारे 2 चेंडू आता 4 धावांची आवश्यकता. मॅच ऑन झालेली आहे. वार पलटवार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संघर्षाची आणि अस्तित्वाची लढाई पाहायला मिळते. 2 बॉलच्या पाठीमागे 2 विकेट्स मिळवलेत अतुलने. आणि खरं तर मी कौतुक करेन छोट्याशा खेळाडूचं अक्षरशः राज गोगावल्यांचं. काय धावत्या पावलांनी त्यांनी कॅच घेतला. समीर आला होता परंतु समीरला त्यानं थांबवलं. एक चांगला कॅच त्यांनी पकडला. आता समीकरण येऊन पोहोचलेलं आहे. 2 बॉल 4 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन विकास बादापुरे. आज विकास कुठे आहे हे विचारलं तर विकास ऐरोलीच्या मैदानावरती आहे. कासानी टीमचा विकास करण्यासाठी तो आलाय, परंतु काय घडेल. 2 मध्ये 4 प्रेशर भरपूर. हा चेंडू महत्वाचा हॅट्रिक बॉल देखील आहे आणि हा बॉल हॅमर्ड केलं. गॅप मध्ये आहे. फिल्डर धावतात आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि या फटक्यासोबत शिवशक्ती चषक 2025 पर्व पकलं आणि या स्पर्धेवरती नाव कोरलं टीम कासानीने. कॉंग्रॅच्युलेशन्स. संघर्षाची आणि अस्तित्वाची लढाई. या अस्तित्वाच्या आणि संघर्षाच्या लढाईमध्ये शिवशक्ती चषक 2025 पर्व क्रमांक 1 मध्ये
KCC कासानी या टीमने आपलं सुवर्ण अक्षरामध्ये नाव कोरलेलं आहे. कासानी टीमचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम पिसानी संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ ठरलाय. PCMP पिसानी संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. JSM सार्कल कडववाडी संघ आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय वीर मराठा बोरणे संघ. चारही संघांचं हार्दिक अभिनंदन. खऱ्या अर्थानं सकाळपासून अनेक चांगल्या मॅचेस पाहायला मिळाल्या. आज चांगल्या पद्धतीने केळवली गावचं आयोजन पाहायला मिळालं आणि तब्बल फायनलचा सामना आहे तो देखील आपण 3 षटकांचा खेळवलेला आहे. आणि विजयी संघांचं हार्दिक अभिनंदन. आणि आयोजकांचं देखील मी कौतुक करेन ज्या प्रकारे त्यांनी आयोजन केलेलं आहे, अफलातून आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान घेऊयात. खऱ्या अर्थानं आम्ही सातत्याने चर्चा केलेली आहे. तर इथून पुढे आपण सन्मान करूया मुख्य व्यासपीठावरती. खऱ्या अर्थानं आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान करणार आहोत. खऱ्या अर्थानं जे ऑफिशियल पंच आहेत आणि त्या ऑफिशियल पंचांचा आम्ही शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. खऱ्या अर्थाने ज्यांनी आपल्या पंचांच्या करिअरमध्ये ज्यांनी मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केलेत, मग सुप्रिय